नमस्कार मित्रांनो. तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय 5 जून 2026 रोजी महसूल व वन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मार्च 2026मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तब्बल 16,71,59,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर या GRमध्ये कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे, किती शेतकरी लाभार्थी आहेत, किती क्षेत्र बाधित झाले आहे आणि पैसे कसे वितरित केले जाणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, हा शासन निर्णय महसूल व वन विभागाने 5 जून 2026 रोजी जारी केला आहे. मार्च 2026मध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तर मदत का दिली जात आहे? नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाकडून इनपुट सबसिडी म्हणजेच निविष्ठा अनुदान दिले जाते. अवकाळी पाऊस ही राज्य शासनाने मान्य केलेली स्थानिक नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली आहे. तर किती निधी मंजूर? तर या शासन निर्णयानुसार 16,71,59,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार? तर छत्रपती संभाजीनगर विभाग यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, लाभार्थी शेतकरी 17,216, बाधित क्षेत्र 7,557.76 हेक्टर आणि मंजूर मदत 11.89 कोटी रुपये. नंतर बीड जिल्हा, लाभार्थी शेतकरी 569, बाधित क्षेत्र 226 हेक्टर आणि मंजूर मदत 41.24 लाख रुपये. विभागीय एकूण शेतकरी 17,785, क्षेत्र 7,783.76 हेक्टर आणि मदत 12.30 कोटी रुपये. नंतर नागपूर विभाग, गोंदिया जिल्हा, लाभार्थी शेतकरी 465, बाधित क्षेत्र 185.76 हेक्टर आणि मदत 31.63 लाख रुपये. नंतर गडचिरोली जिल्हा, लाभार्थी शेतकरी 3,873, बाधित क्षेत्र 2,406.4 हेक्टर आणि मदत 4.9 कोटी रुपये. विभागीय एकूण शेतकरी 4,338, क्षेत्र 2,591.80 हेक्टर आणि मदत 4.40 कोटी रुपये. तर राज्यातील एकूण लाभार्थी या GRनुसार एकूण लाभार्थी शेतकरी 22,123, एकूण बाधित क्षेत्र 10,375.56 हेक्टर, एकूण मंजूर मदत 16.71 कोटी रुपये. तर पैसे कसे मिळणार? तर शासनाने स्पष्ट केले आहे की ही मदत DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जाणार आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जातील. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीमध्ये भरून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करतील. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर शासनाने काही महत्त्वाच्या अटी देखील घातल्या आहेत. एका हंगामात एकदाच मदत दिली जाईल. यापूर्वी त्याच नुकसानीसाठी मदत घेतलेली असल्यास दुहेरी मदत मिळणार नाही. लाभार्थ्यांच्या याद्या जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. बँकांनी ही मदत कर्ज वसुलीसाठी किंवा इतर कारणासाठी वळती करू नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, मार्च 2026मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 22,000हून अधिक शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 16.71 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात DBTद्वारे जमा केली जाणार आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर, बीड, गोंदिया किंवा गडचिरोली जिल्ह्यातील असाल तर आपल्या नावाची यादी जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध झाल्यानंतर जरूर तपासा. आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.